MPW Learning Center, Waterborne Disease Series, Season 1, Lecture 2, Cholera, Part 4 आणि लास्ट पार्ट. आज आपण काय काय बघणार आहोत? प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, कॉलेरा वॅक्सिन, MPWची भूमिका, आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन, PYQs, MCQs आणि फायनल रिव्हिजन. सगळ्यात अगोदर आपण बघूया प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल, प्रतिबंध आणि नियंत्रण. मित्रांनो, हैजा हा पूर्णपणे टाळता येण्यासारखा आजार आहे. जर सुरक्षित पिण्याचे पाणी, चांगली स्वच्छता आणि योग्य आरोग्य शिक्षण असेल तर हैजाचा प्रसार मोठ्या प्रमाणात रोखता येतो. हैजाच्या प्रतिबंधासाठी महत्त्वाचे उपाय: नेहमी उकळलेले किंवा क्लोरीनयुक्त सुरक्षित पाणी प्या. शौचालयाचा वापर करा, उघड्यावर शौच करू नका. जेवणापूर्वी आणि शौचानंतर साबणाने हात धुवा. अन्न नेहमी झाकून ठेवा. फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून खा. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावा. माशांवर नियंत्रण ठेवा. रुग्णाला वेगळे ठेवा आणि त्याचा मल सुरक्षितपणे नष्ट करा. प्रोटेक्ट युअर फॅमिली. नंबर 1, सेफ ड्रिंकिंग वॉटर, हँड वॉश, टॉयलेट, कवर्ड फूड आणि हेल्थी फॅमिली. गुड हायजीन टुडे, हेल्थी फॅमिली टुमॉरो. कॉलेरा वॅक्सिन, हैजाचे लस. हैजापासून संरक्षणासाठी ओरल कॉलेरा वॅक्सिन उपलब्ध आहे. ही लस विशेषतः साथीचा धोका असलेल्या भागांमध्ये किंवा उद्रेकाच्या वेळी वापरली जाते. लस घेतली तरी सुरक्षित पाणी आणि स्वच्छता पाळणे आवश्यक आहे. एक्झाम पॉईंट काय? ओरल कॉलेरा वॅक्सिन उपलब्ध आहे, परंतु स्वच्छता आणि सुरक्षित पाणी यांना सर्वात जास्त महत्त्व आहे. ओरल कॉलेरा वॅक्सिन हे आहे बघा, तोंडावाटे पोलिओसारखे द्यावं लागतात. MPWची भूमिका. MPW हा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हैजाचा रुग्ण आढळल्यास MPWने खालील कामे करावीत: रुग्णाची माहिती तात्काळ वरिष्ठांना देणे, ORSचे त्वरित वितरण करणे, रुग्णाला जवळच्या आरोग्य केंद्रात पाठवणे, गावातील पाणी पुरवठा तपासणे, क्लोरिनेशन करणे, लोकांना हात धुणे आणि सुरक्षित पाणी पिण्याबाबत मार्गदर्शन करणे, नवीन रुग्णांचा शोध घेणे, आरोग्य शिक्षण देणे. हे बघा, MPW व्हिजिटिंग विलेज अँड डिस्ट्रीब्युटिंग ORS. हे बघा, हे MPWचं काम आहे, ORS डिस्ट्रीब्युशन करणे. आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन, साथीची चौकशी. जर एका गावात अचानक अनेक हैजाचे रुग्ण आढळले तर सार्वजनिक आरोग्य विभाग खालील पद्धतीने काम करतो. नंबर 1, रुग्णांची नोंद करणे, दूषित पाण्याचा स्रोत शोधणे, पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवणे, स्टूल सॅम्पल तपासणी करणे, क्लोरिनेशन करणे, ORS आणि औषधांचे वितरण करणे, आरोग्य शिक्षण देणे, नवीन रुग्णांवर सतत देखरेख ठेवणे. आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन फ्लो चार्ट. नंबर 1, पेशंट रिपोर्ट. नंबर 2, फील्ड विजिट. नंबर 3, वॉटर सॅम्पल. नंबर 4, लॅबोरेटरी टेस्टिंग. नंबर 5, क्लोरिनेशन. नंबर 6, हेल्थ एज्युकेशन. नंबर 7, कंट्रोल ऑफ आउटब्रेक. MPW एक्झाम ट्रिक: रिस वॉटर स्टूल, कॉलेरा, कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम, विब्रिओ कॉलेरा, ट्रान्समिशन, फिको ओरल रूट, इन्क्युबेशन पिरियड 2 hours to 5 days, फर्स्ट लाइन ट्रीटमेंट ORS, बेस्ट IV फ्लूइड, रिंगल लॅक्टेड, गोल्ड स्टँडर्ड डायग्नोसिस, स्टूल कल्चर, मेजर कॉज ऑफ डेथ, सिव्हिअर डिहायड्रेशन. प्रिव्हियस क्वेश्चन्स, PYQs आपण आता बघणार आहोत. हैजाचा कारणीभूत जीवाणू कोणता आहे? नंबर 1, सॅल्मोनेला टायफी, विब्रिओ कॉलेरा, शिगेला इकॉली. म्हणजे आपला उत्तर आहे विब्रिओ कॉलेरा. हैजाचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण लक्षण कोणते? नंबर बी, राईस वॉटर स्टूल. हैजाचा प्रमुख प्रसार मार्ग कोणता? फिको ओरल रूट. उत्तर सी. कॉलेरा हा कोणत्या प्रकारचा आजार आहे? व्हायरल, बॅक्टेरियल, फंगल, प्रोटोझोआ. नंबर ह्याचं उत्तर आहे बी, बॅक्टेरियल. कॉलेरामध्ये प्रथम उपचार कोणता? अँटीबायोटिक, सर्जरी, ORS आणि वॅक्सिन. तर आपलं उत्तर आहे सी, ORS. सिव्हिअर डिहायड्रेशनमध्ये कोणत्याही फ्लुइड प्रथम पसंती आहे? रिंगल लॅक्टेड म्हणजे बी. गोल्ड स्टँडर्ड डायग्नोसिस कोणते? ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, स्टूल कल्चर, एक्सरे. नंबर सी, स्टूल कल्चर. फायनल रिव्हिजन: डिसीज कॉलेरा म्हणजे हैजा, ऑर्गॅनिझम विब्रिओ कॉलेरा, ट्रान्समिशन दूषित पाणी ऑफ फिको ओरल रूट, मेन सिम्टम राईस वॉटर स्टूल, मेजर कॉम्प्लिकेशन सिव्हिअर डिहायड्रेशन,
फर्स्ट ट्रीटमेंट ORS, सिव्हिअर केस IV रिंगर लॅक्टेड, डायग्नोसिस स्टूल कल्चर टेस्ट, प्रिव्हेन्शन सेफ वॉटर प्लस सॅनिटेशन अँड हँड वॉशिंग, वॅक्सिन ओरल कॉलेरा वॅक्सिन. मित्रांनो, आज आपण हैजा कॉलेरा हा विषय परिचयपासून उपचार, प्रतिबंध, लस, MPWची भूमिका, साथीची चौकशी, PYQs आणि MCQs पर्यंत संपूर्ण अभ्यासला. हा विषय तुमच्या MPW, हेल्थ सुपरवायझर, हेल्थ इन्स्पेक्टर आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर हा संपूर्ण लेक्चर उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि MPW लर्निंग सेंटरला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुढील लेक्चरमध्ये आपण टायफॉईड हा वॉटरबॉर्न डिसीजमधील आणखी एक महत्त्वाचा विषय शिकणार आहोत. तोपर्यंत चांगला अभ्यास करा, आजचा विषय रिव्हिजन करा आणि पुढील व्याख्यानासाठी तयार राहा. धन्यवाद. थँक्यू.